न्यू महाराष्ट्र क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड नागपूरला 1 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सोसायटीचा वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात आला. सुरुवातीला भगवान बुद्ध आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष सूरज डोंगरे आणि आशिष मोडक, संचालक खादी ग्रामोद्योग, डॉक्टर निकेतन जांभूळकर, संस्थेचे उपाध्यक्ष संजय डहाट या प्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते. संस्थेने 1 वर्षात 9 कोटींची उलाढाल करत लोकांचा विश्वास संपादन केलेला आहे. तर त्या निमित्ताने संस्थेचा पहिला वर्धापन दिन आज आपण इथे सर्वांसोबत साजरा करण्याकरिता इथे एकत्र जमलेलो आहोत. संस्था कुठलीही असो, संस्थेला मोठं करण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं स्थान असते किंवा सहभाग असतो तो म्हणजे संस्थेशी जोडल्या गेलेल्या लोकांचा. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे लोकांमुळेच संस्था मोठी होत असते. तिच्याशी जोडलेल्या लोकांचा फार मोठा सहभाग असतो. 20 वर्षाच्या दांडग्या अनुभवातून उभारलेली आणि विना सहकार नाही उद्धार या तत्वावर चालणारी आणि महत्त्वाचे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्मित संविधानातील कायद्याचे पालन करून निर्माण केलेली संस्था म्हणजेच न्यू महाराष्ट्र क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड नागपूर. आज न्यू महाराष्ट्र क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त अत्यंत कमी कालावधीमध्ये न्यू महाराष्ट्र क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीने आपला विश्वास लोकांमध्ये निर्माण केलेला आहे व त्यामुळेच आज संस्थेची प्रगती होताना सर्वांना दिसून येत आहे. याबद्दल अधिक सविस्तर माहिती संस्थेचे उपाध्यक्ष माननीय संजय डहाट सर आपल्याला देतीलच. आज माझ्यासाठी खूप मोठा खुशीचा दिवस आहे. खुशीचा दिवस हा आहे, आम्ही सूरज दादा आणि आम्ही थोडे चांगले मित्र आहोत. काही रिअल इस्टेटमध्ये वगैरे काम करतो. एकदा असंच बसता बसता विचार केला की आपण काहीतरी करायला पाहिजे वेगळं. तर मग काय करायचं बा, तर दादाने म्हटलं आपण बँक सुरू करू दादा. तर 2 मिनटात आमचं ठरलं, 2 मिनटामध्ये की बँक तयार करायचं आणि झालं, फायनल झालं. मग राहिला पैशाचा विषय. तर 3000 सभासद आणि 60 लाख प्लस आपल्याला शेअर कॅपिटल जमा करायचं होतं. आम्ही ते जवळपास 15 दिवसामध्ये पूर्ण कवर केलं. तर 60 लाख ऐवजी आम्ही 67 लाख रुपये शेअर कॅपिटल कलेक्ट केलं आणि DDRला दिलं. त्यांनी लगेच परवानगी प्रोव्हाइड केली. परंतु 15 जानेवारी 2025चा जो कार्यक्रम झाला तो खूप उशिरा झाला, 3 महिने. यासाठी झाला का आम्हाला ज्या लेवलनं ऑफिस बनवायचं होतं, ज्या लेवलनं आम्हाला वर्किंग करायचं होतं मार्केटमध्ये कॉर्पोरेट स्टाईलनं, तर आम्हाला थोडा तो वेळ झाला आणि म्हणून कमीत कमी 2 ते 3 महिने उद्घाटन उशिरा झालं. कदाचित हा वर्धापन दिन 3 महिन्याच्या आधीच झाला असता. तर त्यामुळे
खुशीचे दिवस यासाठी आहे की आम्ही सर्व म्हणजे सक्षम आहोत. सक्षम म्हणजे एवढे बी सक्षम नाही की विमानानं फिरू, परंतु 2 वेळचं चांगलं जेवण करू शकतो, मुलांना चांगल्या ठिकाणी शिकवू शकतो, चांगली लाईफस्टाईल आहे. परंतु आपण इतरांसाठी काय करू शकतो? जे रंजले गांजले आहे, जे मोस्ट बॅकवर्ड लोक आहेत, ज्यांच्यामध्ये आपण राहिलो वाढलो, त्यासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे. म्हणजे आधीपासूनच माझं म्हणजे व्हिजन खूप मोठं राहते. म्हणजे जवळ 100 रुपये राहतील, परंतु मी 1 करोड रुपयाची गोष्ट करतो आणि ती मी फुलफिल करतो. ती क्वालिटी मी डेव्हलप केलेली आहे. तर आपण लोकांसाठी काहीतरी करायला पाहिजे बा, आणि देणारे बनायला पाहिजे. म्हणून सुरेश दादा आणि आमचं ठरलं. नंतर जे माझे सहकारी होते, ही जी टीम दिसत आहे, आहाके साहेब, नवरोले साहेब, ढोरे साहेब, गजबे साहेब, खांडेकर साहेब, यांच्याशी चर्चा केली. त्यांनी मला हेच म्हटलं, कर तुम्ही जे कराल तुमच्यासोबत आम्ही आहो. शंकर गजबीनं तर हे म्हटलं अशी जी गोष्ट आहे. शंकर गजबी मला हे म्हणाला, तुला सही कुठं पाहिजे आणि कागद कोणते पाहिजे, त्याच्यावर तर काही नको बोलू. म्हणजे नरोले साहेब, अरे साहब आप जो बोलोगे हम करने के लिए तयार है. आहाके साहेब सर्व एका एका शब्दावर तयार झाले. आणि हे न्यू महाराष्ट्र क्रेडिट कोऑपरेटिव्हचं हे जे वटवृक्ष तुम्हाला दिसत आहे, हे नावलौकिकास आलं, नावरूपास आलं आहे. सुरुवातीला पहिल्या वर्षामध्ये आपण आपल्या बँकेचा व्यवहार केला 3,07,44,000. म्हणजे 9व्या महिन्यामध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन मिळालं. ॲक्च्युअल 12 जानेवारी 2025 पासून सुरुवात झाली. 31 मार्च 2025ला क्लोजिंग झालं. त्याचा आपला व्यवहार झाला 3,07,44,000 रुपये. सेकंड जे दुसरं वर्ष आलं म्हणजे 1/4/2025 ते 31/12/2025, म्हणजे ह्या 5-6 महिन्यात जो वेळ झाला, त्याच्यामध्ये आपली उलाढाल झाली आहे 5,98,03,776 रुपये. आणि संपूर्ण उलाढाल जेव्हा केली, म्हणजे जेव्हापासून आपली सुरू झालं, तर टिल डेट म्हणजे 31/12/2025 पर्यंत 9,37,61,000 एवढा मोठा आपला व्यवहार झालेला आहे. व आपल्याकडे आज 64 लाख रुपये शेअर कॅपिटल आहे. खूप मोठी गोष्ट आहे, 64 लाख रुपये. आणि आपल्याकडे डिपॉझिट आहे 1,44,00,00,000 रुपये. सोबतच आपल्याकडे ज्या संपत्तिक जो ब्यौरा आहे, आपल्याकडे जे एसेट्स आहेत, ते 1,57,00,000 रुपये आपला डिस्बर्समेंट आहे. आणि जी बँकेला व्यवहारानुसार, RBIच्या नियमानुसार आणि विभागाच्या नियमानुसार जे आपल्याला डिपॉझिट ठेवावं लागते, ते 14 लाख रुपये आपला इन्व्हेस्टमेंट आहे. सोबत आपल्याकडे कॅश इन हँड 20 लाख रुपये आहे. म्हणजे आपल्या डिपॉझिट आहेत 1,44,00,000 रुपये. आपले ॲडव्हान्सेस म्हणजे म्हणजे लोकांकडे लोन डिस्बर्स आहे 1,57,00,000 रुपये. म्हणजे खूप मोठी सुरक्षितता आहे आपल्यासाठी, ठेवीदारासाठी. सोबत आपल्याकडे 14 आणि 20 म्हणजे जवळपास 34 लाख रुपये कॅश आपल्याकडे आज आहे. म्हणजे कोणाचा अगर ॲट ए टाईम बिफोर मॅच्युरिटी अगर विड्रॉल आला तरी आपण सर्व तयारीमध्ये आहोत. मला ज्या दिवशी मी इन्व्हिटेशन द्यायला मोळक साहेबांना सांगायला गेलो, त्या दिवशी त्यांनी सर्वात पहिले मला विचारलं की CD रेशो काय आहे. जनरली CD रेशो विचारत नाही कोणी, का ते तुमचं थकीत किती आहे, NPA किती आहे. मी NPA समजलं आणि त्यांना 2% सांगून दिला, जेव्हा की NPA माझा 1.5% अंदर आहे. म्हणजे 200 2.25 कर्जदारापैकी फक्त 3 लोक आमचे थकीत आहेत. ते म्हणजे नगण्य आहेत. म्हणजे 1.48% त्याचं येत आहे. आणि जवळपास 48%च्या वर आपला CD रेशो आहे. म्हणजे सुरक्षितता खूप मोठी आहे, काही प्रॉब्लेम नाही. आणि हे कशामुळे झालं की आपण सर्व लोकांनी नवीन असून, म्हणजे हे फर्म नवीन असून मार्केटमध्ये काही थोडी बहुत माझी ओळख होती, परिचित होते, परंतु नवीन असून सुद्धा जे समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती महत्व आहेत, त्यांनी खूप भरभरून म्हणजे विश्वास केला
विश्वास संपादन करून मोठमोठ्या ठेवी दिल्या, सर्व डायरेक्टर लोकांना त्यांनी शुभेच्छा दिल्या आणि सांगितलं की डहाट साहेब तुम्ही ज्या ठिकाणी आहे तिथे आमचे पैसे सुरक्षित आहे. त्यांना सांगितलं तुम्ही तुमच्या विश्वासाला तडा बसणार नाही, आमचं सर्व संचालक मंडळ सक्षम आहे. जेव्हाही म्हटलं तेव्हा अध्यक्ष साहेब आणि आमचे सर्व डायरेक्टर टीम तयार राहते, काही प्रॉब्लेम नाही. ठेवलं. आज 1,44,00,00,000 रुपये आपल्याकडे डिपॉझिट आहेत आणि डिपॉझिट येण्याची खूप मोठी शक्यता आहे. तर 200 लोकांना 200-250 लोकांना आपण कर्ज वाटप केला, म्हणजे 200-250 लोकांना आपण रोजगार मिळवून दिला. काही लोकांना वैयक्तिक कामासाठी ते वापर केला, काही लोकांनी शैक्षणिक कामासाठी, काही लोकांनी अजून दुसऱ्या कामासाठी, म्हणजे काही प्रमाणात तरी का असो ना आपण देणारे बनलो. 8 ते 10 आपले शाखाधिकारी आहेत, एजंट लोक आहेत, ते सुद्धा त्यांचं अर्निंग सोर्स सुरू झालेला आहे. मी बाय प्रोफेशन म्हणजे या क्षेत्रामध्ये मी 20 वर्षापासून काम करतो, परंतु मी एक DDRच्या ऑफिस पॅनलला मी ऑडिटरसुद्धा आहो. जे बँका पतसंस्था यांचं जे ऑडिट केलं जाते मी त्याचं ऑडिटरसुद्धा आहो. आणि ऑडिटर साहेब इथे आहेत आमचे सहकारी, ते DSA होते, डिस्ट्रिक्ट स्पेशल ऑडिटर होते, आमची टीमच आहे. बरेचसे ठेवीदार असे आहे, काही लोकांनी 15-15 लाख रुपये ठेवलेले, त्यांचं नाव मी घेत नाही. त्यांना म्हटलं मी की तुम्ही ऑफिसमध्ये चला, तुम्ही एवढ्याले ठेवून राहिले तर तुम्ही ऑफिसमध्ये या, ऑफिस पहा. त्यांनी हे म्हटलं आम्हाला ऑफिससोबत काही करायचं नाही, आम्ही पैसा तुमच्या बँकेला देत नाही, तुम्हाला पाहून ठेवून राहिलो. तुमचे डायरेक्टर चांगले आहेत, सर्व सक्षम आहेत, ओळखीचे आहेत, आणि तुम्ही ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी पैशाचं काहीही प्रॉब्लेम नाही. म्हणून त्या हसून राहिल्या, कदाचित यामधले काही शब्द त्यांचेही असतील. नाही, पण अजून बाकीचे लोक आहेत, बाहेरचे पण आहेत का अजूनपर्यंत त्यांनी 50-50 किलोमीटर राहणारे लोक माझ्या ऑफिसमध्ये नाही आले. मला घरी बोलवलं, कागद कोणते पाहिजे आणि पैसे घ्या. असं करून हा प्रवास झाला. अजूनपर्यंत 2 वर्ष कंप्लीट व्हायची आहे, म्हणजे 9व्या महिन्यामध्ये 1 वर्ष झालं समजा रीतसर, आणि 31 मार्चपर्यंत 1.5 वर्ष होईल. तर ह्या 1 वर्षामध्येच 1-1.25 वर्षामध्येच खूप मोठी अचिव्हमेंट आहे. आशा करतो असंच आपलं सहकार्य लाभायला पाहिजे, उत्तरोत्तर याची प्रगती व्हायला पाहिजे, आणि जास्तीत जास्त लोकांना रोजगार, त्यांच्या आर्थिक गरजा कशा भागवता येईल याकडे सुद्धा या माध्यमातून आपण कटाक्षाने लक्ष देत आहोत. कोणी शैक्षणिक ज्याला गरज आहे आपण लवकरात ताबडतोब त्यांना मदत करतो, परंतु तो किती जवळचा असोत, तो एकदम सिरियस बिमार बी असन तरी पण कागदपत्राची फॉर्मॅलिटी पूर्ण केल्यापुरता मी कर्ज देत नाही. कारण का आपलं टायटल काय, 20 वर्षाच्या दांडग्या अनुभवातून उभारलेली. कोणी रडत आला, बेडवर आहे आणि तो म्हटलं की मला पैसे पाहिजे, तर कर्ज घेणारा हा कर्ज घेत परत तो आपल्याला साहेब म्हणते आणि 100 ठिकाणी सह्या करते. परंतु एकदा त्यानं का कर्ज घेतलं आणि बेडवरचा पेशंट उठून उभा झाला तर आपल्याला त्याला साहेब म्हणावं लागते आणि त्याच्या मागे धावावं लागते. म्हणून मी यामध्ये भावनिकता बिलकुल बाळगली नाही. 1-2 केसेसमध्ये भावनिकता बाळगली, त्याचे परिणाम तुम्हाला सांगितलं ना. 1.48 आपला NPA झाला, तर 3 लोक आहेत आपले थकीत, तर तेच चांगले लोक आहे, कामाला लागले, यांना द्यायला पाहिजे. तर त्याच्यामध्ये थोडी माझी चूक झाली की भावनिक बनून आपण त्यांना मदत केली. फक्त 1.5 लाख रुपये आहे ते, तर 1.5 लाख रुपये निघतील, तो काही विषय नाही. तर तुम्ही एवढं मोठं प्रेम दिलं, एवढ्या मोठ्या ठेवी ठेवल्या, आपलं सर्वांचं मी खूप अभिनंदन करतो. व असाच तुम्ही असाच विश्वास ठेवा एवढी या प्रसंगी ग्वाही देतो. आपल्या पैशाला तीळ मात्र आज पोहोचणार नाही, हे मी सर्व संचालक मंडळ अध्यक्ष यांच्या माध्यमातून मी आपला ग्वाही देतो. साहेबांचा पहिला प्रश्न आहे की लोकांची आपण ठेवी ठेवतो आणि भावनेच्या आहारी जाऊन कर्ज पुरवठा करतो, कर्ज वसूल नाही झालं तर मग त्याची काय उपाययोजना आहे. मी साहेबांच्या आधी म्हणजे ऑडिटर साहेबांच्या आधीच बोललो की मी बाय प्रोफेशन ऑडिटर आहो आणि मी भावनेच्या आहारी जाऊन कधीच काम करत नाही. भावनेच्या आहारी जाऊन 3 लोकांना कर्ज दिलं, 1.5 लाख रुपये NPA झालं, म्हणजे त्याची टक्केवारी 1.48% आहे.
जेच 225 लोकांपैकी 3 लोक थकीत झाले, ते बी फास्ट त्यांचं काम केलं म्हणून पैसे निघतील. तर आलेला पैसा हा कोणत्याही बँकेला जवळ ठेवणं शक्य नाही. कारण का जवळ ठेवलं तर आमच्या भाषेमध्ये देणं हे खरं आहे. बँकेकडे असलेली जी ठेव आहे हे देणं खरं आहे, लोकांना दिलं ते येणं खोटं आहे. भले आपण म्हणतो की बिना सहकार नाही उद्धार, हे बोलायला बरं वाटते, परंतु देणं हे खरं आहे, येणं हे खोटं आहे. येणाऱ्या काळामध्ये 60 ते 70% अशा बँका बंद पडणार आहेत. जेव्हापासून अमित शाह हे फायनान्स मिनिस्टर बनले सेंट्रलचे, त्यांनी एवढं म्हणजे असं कवच आवरलेलं आहे. कारण काय झालं, बाबासाहेबांनी, म्हणजे हे सत्य परिस्थिती मी जे सांगतो आहे, बाबासाहेबांनी सांगितलं की शिका. तर पहिली पिढी काय झाली, शिकला नव्हता तो चपराशी आला फाईल द्यावा असेल पाणी द्यावासाठी. त्यानं पोराला शिकवलं, त्यानं आपल्या पोराला पटवारी, ग्रामसेवक, मास्तर असं बनवलं. ती पिढी झाली, त्यांनी पोराला डॉक्टर, वकील, इंजिनियर बनवलं. आणि नंतर त्याच्यानंतरची पिढी काय झाली की स्पर्धेमध्ये उतरले आणि कलेक्टर, कमिशनर बनले, IAS, IPS, IFS असे बनले. तर यांना काय वाटलं की ठीक आहे बा, हे तर शिक्षणात तर गेले, आपण हे मान्य बी करू. जरी तो कलेक्टर असला, IAS असला, तरी पण मी मिनिस्टर होतो, मलेच साहेब म्हणते तो. पडलमचे हे बाकी गोष्टीच ऐकून नाही राहिले. आता हे पैसे बी घ्यायला चालले, देशातल्या अर्थव्यवस्थेमध्ये हे शिरून राहिले. म्हणजे आमच्यासारखे जे लोक या क्षेत्रामध्ये आहे ते फायनान्स क्षेत्रामध्ये जाऊन राहिले. तर सरकारनं एवढं असं कवच म्हणजे हे केलं आहे, प्रत्येक महिन्याला तुम्हाला MIS म्हणजे मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम, म्हणजे त्याला ज्या MIS बनतो, म्हणजे इथे चालू असलेलं काम पुण्याचा कमिशनर पाहू शकतो. त्याच्याकडे सर्व म्हणजे पासवर्ड वगैरे राहतात त्यांच्याकडे. तर MIS माहितीच्या माध्यमातून जे लोक या क्षेत्रातले एक्सपर्ट नाहीत, जवळपास 70-80% बँका, सोसायट्या बंद पडतील. चालवणार कोण आहेत, ज्याच्याकडे खूप अरोब पैसा आहे तो सुद्धा बँका चालवू शकत नाही. कारण त्याच्याकडे पैसा आहे पण अकल नाही. अकल राहील तर तो पैसा आणन ना. याच्यामधले जे एक्सपर्ट आहेत, ज्यांना नॉलेज आहे, ज्यांना दांडगा अनुभव आहे, तेच लोक या स्पर्धेमध्ये टिकणार आहेत, अथवा दुसरे लोक टिकणार नाही. मी आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय डॉक्टर निकेतन KU जांभूळकर सर, असोसिएट प्रोफेसर, डिपार्टमेंट ऑफ सर्जरी, मेडिकल कॉलेज, नागपूर यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत इथे व्यक्त करावे. सर्व महापुरुषांना त्रिवार नमन करून आजच्या या पहिल्या वर्धापन दिनी न्यू महाराष्ट्र क्रेडिट कोऑपरेटिव्ह मर्यादित संस्था नागपूर जिल्हा यांचा हा पहिला वर्धापन दिन सुरू होत आहे, साजरा होत आहे. त्याबद्दल सर्वप्रथम मी सगळ्या पदाधिकाऱ्यांचे आणि सभासदांचे मनपूर्वक आभार, अभिनंदन करतो. ठीक आहे. आणि एखादी गोष्ट जेव्हा आपण चालू करतो आणि त्याचा पहिले वर्ष जेव्हा संपते, त्यावेळे जो मिळणारा आनंद असतो, त्या आनंदाचं वर्णन शब्दात करता येणार नाही. त्यामुळे या क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे माननीय सरजू डोंगरे प्रेसिडेंट जे आहेत, त्यांनी ज्या हिरिरीने आणि निर्धाराने ही संस्था स्थापन केली आणि आज पहिल्या वर्षामध्ये ते आले आहेत, तर त्यामुळे मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि अशीच संस्था जी आहे आपली क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी, ती उत्तरोत्तर त्याची वाढ होत राहावी असं मी त्यांच्यासाठी अभिष्टचिंतन करतो. मला या रिपोर्टमधून जाताना असं लक्षात आलं की साधारणतः एका वर्षामध्ये 2 कोटीपेक्षा जास्त उलाढाल दिसते आहे इथे. आणि उद्घाटन म्हणून करायची संधी दिली त्यांचे आभार मानतो. आणि तुम्हा सगळ्यांच्याकडून क्षमा मागून मला इथून रजा द्यावी अशी विनंती करतो. धन्यवाद. सर्वांना माझा सप्रेम सस्नेह जय भीम. जिजामाता ते रमामाता या मातांना पहिले मी वंदन करतो. आणि या मातांच्या विचारांनी
या मातांच्या सहकार्याने जेही आपले समाज थोरक महापुरुष झाले आहेत, छत्रपती शिवाजी महाराज ते आजपर्यंतचे सगळ्यांना वंदन करतो. आणि आयोजकांनी हातात कायदाच ठेवला. आता कायद्यानंच बोलावं लागेल. आता तर देशाचा सर्वात मोठा कायदा यांनी आमच्या हातात दिला. आता परत बाबासाहेबांनी त्याच वेळी दिला, आज यांनी दिला, परत सुधारित आवृत्ती करून दिला आहे. तर आजच्या या प्रसंग आनंदाचा आहे. आणि संविधानाच्या हिशोबाने आपण समजा जातोय, कारण यांनी संविधानाची प्रतच हातामध्ये दिली, तर त्याच्यावरूनच आपण बोलणं करूया. तर जी प्रस्तावना आपण समजा बघितलं, तर त्याच्यात आपल्याला स्वतंत्रता, बंधुत्व, न्याय आहे. आणि त्याच्यासोबत तुम्हाला तुमची सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक प्रगती पण आहे. त्याच्यामध्ये आता आपण आज आर्थिक प्रगतीवर पुढे जाण्यासाठी इथे जमलेलो आहे. तर सामाजिक प्रगतीसाठी आर्थिक प्रगती फार गरजेची असते. आणि एक आनंदाची बाब आहे की या आंबेडकरी समाजामध्ये आज आर्थिक प्रगतीचं महत्त्व समजायला लागलेलं आहे. आणि ही एवढी महत्त्वाची प्रगती आहे की आर्थिक प्रगती नाही आली तुमची सामाजिक प्रगती टिकत नाही. तर एक चांगलं पाऊल आहे. आणि गेल्या काही वर्षामध्ये आपल्या अशा क्रेडिट सोसायटी किंवा पतसंस्था अशा बऱ्या प्रमाणात पुढे यायला लागल्या आहे. विशेष करून नागपूरमध्ये पण आता बऱ्याच बघायला मिळत आहेत. तर हे पण एक चांगलं आनंदाचं पाऊल आहे. आणि यामध्ये एक विशेष सांगायचे की 1 वर्षाचा पिरियड आहे यांचा कार्याचा. पण 1 वर्षामध्ये एक 3080 एवढे यांनी मतदार सभासद तयार केलेले आहेत. आणि ही फार यांच्या जिद्दीची आणि मेहनतीचंच एक यश म्हणावं लागेल. यांनी परत आकडा सुधारित केला 3200. आता मला बसलो तेव्हा 3080 सांगितलं, आता 3200. चांगली गोष्ट आहे, सुधारणा निरंतर असली पाहिजे. तर हा एक चांगला उपक्रम यांनी करायला, कारण इतकी सभासदांना एका वर्षामध्ये तयार करणं, त्याला एक मेहनत लागते, त्याला एक विश्वास तयार करण्यासाठी एक कुवत लागते. या पतसंस्थेच्या किंवा क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या ज्या कार्यकारी मंडळाने, डायरेक्टर, संचालक मंडळ त्यांनी ही मेहनत घेतली, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. या क्रेडिट सोसायटीचं अभिनंदन. आणि ही क्रेडिट सोसायटी पुढे जावे असं ज्या सभासदांनी मनापासून ठरवलं त्यांचे तेवढेच अभिनंदन. कारण बिना सभासदांनी कोणचीच संस्था कार्य करत नसते, हे सनातन सत्य आहे ना. सनातनचे बुद्ध धर्मापासूनच आलेलं आहे. जरी कोणी काही आपण दुसरे शब्द कोणी वापरत असेल, चोरू द्या, त्यांना चोरायची सवय, चोरू द्या. तर आपण त्यात न जाता आपण आपल्या विषयाला येऊया. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या ऑफिसला आले असताना चर्चा करताना तेव्हाही त्यांचं आकड्यांचे होते, पण आज त्यांनी परत सुधारित आकडा दिला आहे. CD रेशो एक 48%चा एक चांगली एका वर्षामध्ये समजा हा CD रेशो येत असेल, तर ती अर्थकारण करणारी संस्था एक चांगल्या प्रकारे कार्य करते असं समजायला आपल्याला वावगं नाही आहे. कारण आम्ही बऱ्याच बँकांच्या किंवा बऱ्याच जिल्ह्यांच्या अशा प्रकारच्या सभा मिटिंगामध्ये जातो आणि 48% बऱ्याच चांगल्या बँकाला पण हे CD रेशो आणणं होत नाही. जे यांनी करून दाखवलं, तर यांचं सगळ्या सकट यांच्या सगळ्या टीमचं अभिनंदन आहे. तर हे आपण असंच पुढे चालू राहूया. आणि जे बाबासाहेबांच्या प्रॉब्लेम ऑफ रुपीजमध्ये सांगितलेलं आहे त्या तत्वावर ही संस्था चालेल आणि त्याच हिशोबाने पुढे जाईल अशी मी आशा व्यक्त करतो. आणि परत एकदा या संस्थेच्या पदाधिकारी आणि सभासदांना शुभेच्छा देतो. जय भीम, जय भारत. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, उपस्थित अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालकगण, तसेच या कार्यक्रमाला निमंत्रित केलेले सर्व उपस्थित. मला या वर्षाकरता या संस्थेमार्फत न्यू महाराष्ट्र
क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणून मला ऑडिटर म्हणून नियुक्त केलं आहे, त्याबद्दल मी संस्थेचा आभारी आहे. ऑडिटर म्हटलं की एक टोचक असणारा प्राणी. सर्वांनी जो कोणी या स्टेजवर येईल तो फक्त न्यू महाराष्ट्राबद्दल चांगलं सांगून जाईल, पण ऑडिटरनी काहीतरी चुका शोधाव्यात आणि त्या संस्थेच्या लक्षात आणून द्याव्या. त्यामुळे हा नाराज करणाराच प्राणी आहे असं तुम्ही समजा. न्यू महाराष्ट्र ही संस्था, याची बॅलन्स शीट माझ्यासमोर आहे. यात यांनी चांगली परिस्थिती आहे. खरं तर नाराज करणारी संस्था तशी वाईट राहील तर मी नाराज करणारच, पण आताच्या 1 वर्षाच्या संस्थेमध्ये 2 करोडवर जाणारी संस्था, 2 करोडच्या वर क्रॉस करणारी, बॅलन्स शीटला क्रॉस करणारी संस्था जवळपास मला सापडलेली नाही. 31 वर्ष गव्हर्नमेंटमधून मी रिटायर झालो, 31 वर्ष सर्व्हिस करून, पण अशी पहिली संस्था आहे. पण मी असंही म्हणेल संस्थेला की जास्त जोरात स्पीड घेऊ नका. चालायचं आहे आपल्याला, वाढवायची आहे आणि भावनेच्या आहारी संस्थेने जाऊ नये आणि संस्थेने जाणार नाही. कारण मी संस्थेला पुन्हा वर्षानुवर्षे आज संस्थेशी संबंधित राहील आणि टोचतच राहील. कारण मला असं मनापासून वाटतं की संस्था ही चांगली भरभराट वाढायला पाहिजे. आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये मागासवर्गीय संस्था पुष्कळ आहेत. पुष्कळ आहे म्हणजे मी माझ्या क्षेत्रामध्ये मला 10 अशा संस्था माहिती आहे की सर्व सध्या लॉसमध्ये चाललेल्या आहेत. एकही संस्था नफ्यात सापडत नाही. याला कारणही तसेच आहेत. आपण लोक फक्त कर्ज घेतो आणि वसुली मात्र भरायला आपली मानसिकता राहत नाही. शेवटी संस्थेला असं म्हणावं लागतं की फक्त आमचं मुद्दल दे रे बापा, व्याजसुद्धा देऊ नको. अशासुद्धा परिस्थिती संस्थेच्या झालेल्या आहेत. पण ही संस्थेला अशा परिस्थितीत मी कधी येऊ देणार नाही आणि संस्था पुढेही भरभराटीस राहील. आणि मी तुमच्या सर्व ठेवी वेळच्या वेळी परत कशा होतील याबद्दल त्यांच्याशी संपर्कात राहील आणि तुम्ही वेळोवेळी अशाच ठेवी ठेवत राहाल आणि संस्थेला वाढायला हातभार लावाल अशी मी आपणाकडून विनंती करतो आणि मी माझी रजा घेतो. आणि न्यू महाराष्ट्र क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी याला 1 वर्ष पूर्ण झालं. कारण की 12 जानेवारी 2025ला ही संस्थेची ओपनिंग झाली नागपूर येथे आणि ते या संस्थेचे 20 वर्षाच्या दांडगी अनुभवातून सन्माननीय डाटसाहेब आणि या संस्थेचे संचालकमध्ये मी आहो आणि आमच्यापर्यंत येऊन त्यांनी आम्हाला सांगितलं की आपल्याला एक न्यू महाराष्ट्र क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी निर्माण करायची आहे आणि निर्माण करून लोकांचा जो पैसा आहे हा बरोबर व्यवस्थितपणे ठेवून त्यांना त्यांचं व्याज इमानदारीनं आणि चांगल्या पद्धतीनं लोकांचा पैसा सुरक्षित ठेवून त्यांची ठेवी प्रामाणिकपणे आम्ही लोकांपर्यंत देतो. त्यांचे व्याज बरोबर देतो आणि ठेवीदार यामुळे का होते वाढून राहिलेले आहे. तर या कार्यक्रमाला उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आयुष्यमान सरजूजी डोंगरे, न्यू महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी नागपूर जिल्हा, विशेष अतिथी आशिष मोळक साहेब, कार्यक्रमाचे उद्घाटक निकेतन जांभूळकर साहेब, मुख्य अतिथी संजयजी डाट साहेब आणि संचालक मंडळ सूरज वासे, शंकरजी गजबिये, बबन वासनिक, धर्मराजजी हाके, प्रकाश नरोले, समीर राजूके, अरविंद ढोरेजी, शीला डोंगरेजी आणि उज्ज्वला वासनिकताई या सर्व संचालक मंडळांना या दिवशी खूप शुभेच्छा देतो. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि ही क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी अशीच भरभरीनं अशी वाढत राहो. आजच साहेबांनी सांगितलं, आता मोळक साहेबांनी, की 2 करोड 13 लाखापर्यंत ठेवीदारी इथं जमा झालेली आहे. एका वर्षामध्ये करणं हे कठीण काम आहे, परंतु टीम चांगली असल्यामुळे हे सगळं होऊ शकलं. आणि सर्वांना अशा या कामाप्रती सरजू डोंगरे साहेब, उपाध्यक्ष डाट साहेब आणि संचालक मंडळ आणि आपण सर्व सभासदांना शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो की आपण जर पैसे इथं ठेवले म्हणूनच आमची सोसायटी भरभराटीनं वाढली आणि याच्या पुढे सुद्धा अशीच समोर भरभराटीनं वाढत जाव
आपली साथ आम्हाला हवी आहे. आम्ही आपल्या पैशाच्या ठेवी चांगले प्रामाणिकपणे ठेवून त्याच्यावर चांगलं व्याजदर देऊन इथं सगळं जे 65 वर्षे जे आहे त्यांनाही आम्ही 12% हिशोबानं आम्ही पेन्शन स्कीम इथं लागू केलेली आहे. त्या पेन्शन स्कीम आम्ही देऊ आणि लोकांचा पैसा व्यवस्थित इथं ठेवू आणि सर्वांचा साथ हवं एवढंच बोलतो आणि इथंच थांबतो. सर्वांना जय भीम. आणि मी यांच्या शेजारी म्हणजे मेडिकल चौक आहे त्याच्या बाजूलाच राहतो. आणि आम्ही एक नाही, आम्ही टोटल 4 भाऊ आहे. चारही भाऊ आताही म्हणजे सोबतच असतो. आणि सांगायचं म्हणजे का यांनी जे सांगितलं का न्यू महाराष्ट्र क्वार्टरचं उद्घाटन आहे, तर मी ताबडतोब आमचे म्हणजे आमचा ग्रुप आहे 30 लोकांचा हनुमाननगरमध्ये सूर्यनमस्कार मंडळ, सर्वांना रिक्वेस्ट केली आणि त्यांना बोलवलं का बा उद्घाटन आहे तर नक्की जरूर आहे यांच्या रिक्वेस्टप्रमाणे. आणि मी त्याच महिन्यात आम्ही सर्वांनी जे काय पैसे जमा करतो त्याची RD यांच्याजवळ काढली आहे आणि दरवर्षी आम्ही दर महिन्यात आम्ही भरतो. माझ्यातर्फे आणि आमच्या सर्व सूर्यनमस्कार मंडळातर्फे माझ्या परिवारातर्फे यांची अधिक प्रगती होत राहो. धन्यवाद. न्यू महाराष्ट्र क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी मर्यादित नागपूर आणि ह्या फायनान्शियल संस्थेचे अध्यक्ष आणि सेक्रेटरी आदरणीय डोंगरे साहेब, दहाड साहेब आणि आदरणीय मंच, आपणा सर्वांस नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तसेच इथे जमलेले सर्व शेअर होल्डर्स आणि अतिथी, आपणासही नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. मागच्या वर्षीच दहाड साहेबांनी ही क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी उघडल्याचं आपणास माहीत पडलं आणि त्यांचं एक दिवस आधी, ज्या दिवशी उद्घाटन झालं ह्या 12 जानेवारीला मागच्या वर्षीच्या, त्याच्या एक दिवस आधी फक्त मला माहीत पडलं मून साहेबांकडनं की आपले दहाड साहेब आपल्या बाजूला आहेत, त्यांनी अशा प्रकारची फायनान्शियल संस्था सुरू केली आहे, त्याचं उद्घाटन आपल्याला करायचं म्हणून. तर ज्या दिवशी उद्घाटन होतं त्याच दिवशी 5 वाजता मी दहाड साहेबांच्या ऑफिसला गेलो. तिथे सदिच्छा भेट देऊन त्यांना शुभेच्छा द्यायला थांबलो, तर त्यांनी कार्यक्रमालाही थांबवलं आणि त्यांचं तिथला सगळं ऑफिसचा डेकोरेशन आणि बाकीही कार्यक्रमाची अरेंजमेंट बघून खूप चांगलं वाटलं. मी इतरही कार्यक्रम बघतो, पण डोंगरे साहेबांनी आणि त्यांच्या टीमनी, दहाड साहेबांनी जेही कार्यक्रम जशा प्रकारचा अरेंज केला तो खूपच वाखाणण्याजोगा कार्यक्रम होता. वस्तीतील खूप लोक त्या कार्यक्रमाला उत्स्फूर्तपणे येऊन त्यांचा कार्यक्रम चांगला पार पाडावा ह्या उद्देशाने शुभेच्छा देण्याकरता आलेले होते. तर डोंगरे साहेब, दहाड साहेब, आपली कोऑपरेटिव्ह सोसायटी, क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी जास्तीत जास्त भरभराटी शेव आणि हे छोटंसं रोपटं भविष्यामध्ये वडाचं झाड होऊन आपल्या समाजाला जास्तीत जास्त सुदृढ बनव, एवढीच मी आपणा सर्वांना आणि शेअरधारकांना शुभेच्छा देतो. जय भीम. धन्यवाद. कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा म्हणजे अध्यक्षीय भाषण. तर त्याकरिता मी सोसायटीचे अध्यक्ष माननीय सरजू डोंगरे सरांना विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करा. सामाजिक क्रांतीचे अग्रदूत महात्मा ज्योतिबा फुले, राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, जागतिक अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना प्रथम अभिवादन करतो. आजच्या सभेला उद्घाटक म्हणून लाभलेले डॉक्टर निकेतन जांभूळकर, असोसिएट प्रोफेसर, डिपार्टमेंट ऑफ सर्जरी, मेडिकल कॉलेज, नागपूर. विशेष अतिथी माननीय आशिष मोडक साहेब, डायरेक्टर खादी एवं ग्रामोद्योग आयोग, नवी दिल्ली. मुख्य अतिथी माननीय संजय दहाडदादा, उपाध्यक्ष न्यू महाराष्ट्र क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी, नागपूर. त्याचप्रमाणे संचालक मंडळातील माननीय सूरज वासे, माननीय सुधाकर खांडेकर साहेब, माननीय शंकर गजबे साहेब, माननीय बबन वासनिक साहेब, धर्मराज आहाके साहेब, प्रशांत नरोले साहेब, समीर राजुके साहेब, अरविंद ढोरे साहेब, माननीय शीला डोंगरे
तसेच मान्य उज्ज्वला वासने तसेच सर्व ठेवीदार, सभासद, हितचिंतक, अभिकर्ता व कर्मचारी. आज दिनांक 12/1/2016 आपल्या पतसंस्थेला 1 वर्ष पूर्ण होत आहे. संस्थेची आर्थिक परिस्थिती उलाढाल याबाबत संस्थेचे उपाध्यक्ष संजय दहाडदादा यांनी आपणासमोर सर्व ठेवलेली आहे. यावरून असे लक्षात येते की आमच्यावरील आपला विश्वास जास्त दृढ होईल. कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या विश्वासाला तडा बसणार नाही. दादांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सर्व संचालक मंडळ अहोरात्र मेहनत करून संस्थेच्या प्रगतीसाठी सतत झटत आहोत. सर्व ठेवीदार, सभासद, हितचिंतक यांच्या सहकार्यामुळेच हे सर्व शक्य होत आहे. आपल्या पतसंस्थेची एवढी मजबूत परिस्थिती आहे की ठेवीची मुदत संपताच आपली ठेव आपल्याला वेळेवर परत मिळेल. जसं सुरुवातीला आपण आपली ठेव ठेवून आमच्यावर विश्वास दर्शविला, त्याचप्रमाणे यापुढे सुद्धा विश्वास ठेवून मोठ्या प्रमाणात ठेवी ठेवाव्यात. आपले नातेवाईक, मित्र, सहकारी यांनाही प्रोत्साहित करा, कारण येथील तज्ज्ञ संचालक मंडळ, प्रशिक्षित कर्मचारी व सर्व सुविधायुक्त असे प्रशस्त कार्यालय आपल्या नजरेसमोर आहे. इतरांच्या तुलनेत ठेवीच्या चांगल्या योजना, जास्त नफा, वेळेवर किंवा मागेल तेव्हा परतफेड येथे होत असते. त्याचप्रमाणे संस्थेच्या सभासदांना, गरजू लोकांना आपण आपल्या संस्थेमार्फत आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देतो. शून्यातून तयार झालेली ही बँक एवढ्या कमी कालावधीमध्ये नावलौकिकास आलेली आहे आणि हेच आपलं अचीवमेंट आहे असं मला वाटतं. महाराष्ट्र क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी मर्यादित नागपूर जिल्हा या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सुरजी डोंगरे साहेब, त्याचप्रमाणे न्यू महाराष्ट्र क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष, विशेष अतिथी माननीय आशिष मोडक साहेब, कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय डॉक्टर जांभूळकर सर, त्याचप्रमाणे मुख्य अतिथी माननीय संजय डहाट सर, तसेच न्यू महाराष्ट्र क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे उपाध्यक्ष, तसेच सर्व संचालक मंडळ, वासे सर, खांडेकर सर, गजबे सर, आहाके सर, नरवले सर, राजूके सर, ढोरे सर, डोंगरेताई, वासनिकताई आणि या न्यू महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या वर्धापन दिनाचा जो आज कार्यक्रम संपन्न होत आहे, साजरा होत आहे, या कार्यक्रमाला उपस्थित सर्व डिपॉझिटर, उपस्थित महिला भगिनी आणि कर्मचारी वर्ग उपस्थित झालात त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो. अध्यक्ष साहेबांनी या ठिकाणी आपले सोसायटी कशा पद्धतीने प्रगती करत आहे, आपल्या सर्वांच्या विश्वासाने हे प्रगती करत आहे, याबद्दल सुंदरसं मार्गदर्शन डोंगरे सरांनी आपल्याला केलेलं आहे. त्याचप्रमाणे मोडक साहेब सुद्धा आपल्याला मार्गदर्शन करून गेलेले आहेत. त्याचप्रमाणे जांभूळकर सर सुद्धा कार्यक्रमाचे उद्घाटक, हे सुद्धा आपल्याला खूप सारं मार्गदर्शन
आणि या न्यू कोऑपरेटिव्ह सोसायटीला शुभेच्छा देऊन गेलेल्या आहेत आणि यांच्या शुभेच्छेने खरोखरच न्यू महाराष्ट्र क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी प्रगतीपथाला जात आहे आणि ते सुद्धा कमीत कमी कालावधीमध्ये 1 वर्षाच्या कालावधीमध्ये सोसायटीने खूप सुंदर असा उच्चांक गाठलेला आहे. त्याचप्रमाणे न्यू महाराष्ट्र क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे उपाध्यक्ष आणि आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी संजयजी डहाड साहेब यांच्या या अथक परिश्रमाने 20 वर्षाच्या यांचा दांडग्या अनुभवामधून ही उभारलेली न्यू महाराष्ट्र क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी यांनी आपल्या मार्गदर्शनामधून न्यू कोऑपरेटिव्ह सोसायटीने जो उच्चांक गाठला आणि ठेवीदारांनी जो आपल्या विश्वासाने ठेवी ठेवली आहेत, नवीन नवीन एजंट तयार झाले आहेत, त्यांनी सुद्धा आपलं कार्य योग्यरित्या जास्तीत जास्त शेअर आणि सभासद तयार करून संस्थेला वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यामध्ये ग्रामीणमधून बऱ्याच महिला एजंट आहेत, त्यांनी सुद्धा महिला बचत गटाला आपल्या संस्थेकडून त्यांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा जो काही प्रयत्न केला आहे आणि त्या महिला बचत गटाला सुद्धा या आपल्या न्यू क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचा लाभ मिळत आहे. बरेचसे नवीन नवीन ठेवीदार तयार होत आहेत, कारण की डोंगरे साहेबांच्या विश्वासावर आणि डहाड साहेबांच्या विश्वासावर सर्व नवीन नवीन ठेवीदार तयार होत आहेत आणि बँकेला आपल्या न्यू महाराष्ट्र क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीला अशाच आपल्या सहकार्याने येणाऱ्या भविष्यामध्ये असा चांगला उच्चांक गाठता येईल याबद्दल मी आपणा सर्व ठेवीदारांचे एजंट लोकांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि सर्व उपस्थितांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि आजच्या